नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भीम जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे आपण ग्रुप बॅनर डिझाईन केलेला आहे. तर हे तुम्हाला नक्कीच आवडेल. बघू शकता तुम्ही डिझाईन कशी झकास झालेली आहे. तर मित्रांनो, यूट्यूबवर तुम्ही बरेचसे ग्रुप एडिटिंगचे बॅनर बघितले असतील, पण त्या बॉक्समध्ये फोटो कसे फिट करायचे हे अद्याप तरी कोणी व्यवस्थित सांगितलेलं नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये ते आपण डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सुरुवात करूया आपण आता आपल्या बॅनर एडिटिंगला. तर बॅनरची जी साईज आहे मित्रांनो, ती इथं आपण सिलेक्ट करून घेऊया आणि यूट्यूब थंबनेलची साईज आपण इथं सिलेक्ट केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही असा इंटरफेस येतो. तर डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे इथं आपण डिलीट करून घेऊया. तर मित्रांनो, बॉक्समध्ये फोटो कसे फिट करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला त्या बॉक्समध्ये फोटो फिट करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर बॅकग्राऊंड सिलेक्ट झाल्यानंतर त्याला सिम्पली लॉक करून घ्यायचं आहे आणि पुढची लेअर ही ॲड करायची आहे. मित्रांनो, तुम्हाला जर बॅनर आवडला असेल तर एक लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फायनली इथं आपण हे बॉक्स ॲड करणार आहोत. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे बॉक्स ॲडजस्ट करू शकतात, कमी जास्त करू शकतात. तर यामध्ये आता फोटो कसे ॲड करायचे हे आपण बघणार आहोत. तर त्यासाठी इन्फिनिटी पेंटर हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी अगोदरच हे फोटो लावले होते. तर एक नवीन पेज आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. साईज कुठली असो रँडमली ती घेऊन घ्यायची आहे आणि याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे, याच्या बॅकग्राऊंडचा कलर आपल्याला हा डार्क करून घ्यायचा आहे, कारण जेणेकरून आपल्याला इथं आपले जे व्हाईट बॉक्स आहे ते क्लिअर दिसायला पाहिजे. तर आपण ते इथनं इम्पोर्ट करणार आहोत, बघू शकता तुम्ही. तर हे बॉक्स आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि त्याची साईज ही थोडीशी वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून ते आपल्याला समजेल. इथं सिम्पली ओके करायचं आहे. साईज सेट झाल्यानंतर तर याचं लेअर पॅनलमध्ये जाऊन आपल्याला गॅलरीमधून जो फोटो सिलेक्ट करायचा आहे तो इथून आपण सिलेक्ट करू शकतो.
तर हा फोटो आपण इथं सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि त्याची साईज हे आपण ॲडजस्ट करून घेतलेली आहे आणि ती बॉक्समध्येही आपण फिट करून घेणार आहोत. तर हे याचं ॲडजस्ट करून बॉक्समध्ये ॲड करून घ्यायचं आहे. हा फोटो आपण इथं क्लिप केलेला आहे म्हणजे त्या बॉक्सच्या आतमध्ये जाईल आणि जो बॉक्सच्या बाहेर आलेला जो या फोटोचा भाग आहे तो सिम्पली आपण इथं इरेजर सिलेक्ट करून आणि फोटोला सिलेक्ट करून इथं इरेजरने आपण ते रिमूव्ह करून घेणार आहोत. जो जास्तीचा भाग आहे तो दुसऱ्या बॉक्समध्ये जो आलेला आहे तो. तसं मित्रांनो फोटोशॉपमध्ये क्लिपिंग मास्क असतं तसंच यामध्ये सुद्धा फोटो क्लिप करता येतो. तर रँडमली मित्रांनो मी फोटो मला इथं सिलेक्ट करायला थोडा वेळ लागतोय कारण फोटो हे बरेचसे फोटो आहेत माझ्याकडे त्यामुळे ते सिलेक्ट करायला थोडा वेळ लागतोय. तर रँडमली आपण हा घेऊया येतोय आणि मित्रांनो एक फोटो क्लिप केल्यानंतर दुसरी लेयर सिलेक्ट केली तर दुसरा फोटो आहे ऑटोमॅटिकली इथं क्लिप होतो. त्याला परत क्लिप करायची गरज नाही. तर हा आपण इथं ॲडजस्ट करून घेतोय बघू शकता तुम्ही आणि याचा जो जास्तीचा भाग आहे दुसऱ्या बॉक्समध्ये आलेला तो इथं सिम्पली डिलीट करून घ्यायचा आहे. आणि एक मात्र लक्षात ठेवायचं मित्रांनो ज्या फोटोचा भाग डिलीट करायचा आहे लेअर पॅनलमध्ये जाऊन तीच लेअर इथं आपल्याला सिलेक्ट करायची असते. तर मित्रांनो आपण असे फोटो इथं सिलेक्ट करून घेऊयात. हे मित्रांनो मी एकाच व्यक्तीचे फोटो इथं सिलेक्ट केलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या मित्रांचे फोटोज इथं सिलेक्ट करून तो बॉक्स पूर्ण करू शकता. असे ह्या फोटो पण इथं आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे. असे सर्व फोटो सिलेक्ट झाल्यानंतर याला सुद्धा आपण इथं जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो डिलीट करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो खूप इझी आणि सिंपल आहे हे बॉक्समध्ये फोटो फिट करणे. तर याला आपण एक्सपोर्ट करून घेऊया. आणि मित्रांनो हे एक्सपोर्ट केल्यानंतर हे PNG मध्येच सेव्ह होतं त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तर परत आपण आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपलं पुढचं जे बॅनर आहे ते इथं आपण
एडिट करून घेणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे जे बॉक्स PNG आहेत याच्या जागी आपण ते सेव्ह केलेले आहेत ते सुद्धा लावू शकतो, पण मी ते लावून दाखवलेले नाही आहे. तर पुढची जी लेयर्स आहेत आपल्याला इथे सिलेक्ट करून लेअर पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे सिम्पली. मित्रांनो बॅनर कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कळवा आणि एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. मित्रांनो भरपूर असे बॅनर आपण रेडी केलेले आहेत, त्यापैकीच हे एक रामनवमीचं बॅनर आहे, हे सुद्धा लवकरच तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे नवीन बॅनर्स येतील त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. आपल्याला काही नाही मित्रांनो, फक्त एकच काम करायचं आहे, आपल्या जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. तर मित्रांनो भेटूया आपण आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन आयडियासोबत, एका नवीन बॅनरसोबत. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. Free audio post-production by alphonic.com.